नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नागपंचमी निबंध। श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी। हा एक पारंपरिक सण आहे। हा सण श्रावण महिन्याच्या पंचमीच्या दिवशी साजरा करतात। दरवर्षी स्त्रिया आणि मुली या सणाची आतुरतेने वाट पाहतात। देशभरातील हिंदू बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात। या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते। हिंदू संस्कृतीत असे मानले आहे की या दिवशी म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीपात्रातून सुरक्षित बाहेर आले। तेव्हापासून हाच दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो। नागपंचमी विविध समारंभ आणि चालीरीतींद्वारे साजरी केली जाते। हिमाचल प्रदेशातील मानसा देवी मंदिर, केरळमधील नागादेवता मंदिर आणि वाराणसीमधील काळभैरव मंदिर यासारख्या सर्प मंदिरांना बरेच लोक भेट देतात। नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून वारुळाजवळ जाऊन नागदेवतेची पूजा करतात। नागदेवतेला दूध, लाह्या आणि पुरणाची दिंड नैवेद्य दाखवला जातो। शहरी भागातील स्त्रिया नागदेवतेच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करतात। नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात। या सणाला मुली माहेरी येतात। नागपंचमीला स्त्रिया झोका, झिम्मा, फुगडी खेळतात। तसेच नागपंचमीची गाणी म्हणतात। नागपंचमी हा सण नागाच्या प्रती प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो। नागाला किंवा सापांना शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखले जाते। या दिवशी कोणत्याही प्रकारचे खोदकाम, नांगरणी केली जात नाही। पर्यावरणातील सापांचे संरक्षण करणे हा या सणाचा हेतू आहे। दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत चालली आहे। साप निघाला तर त्याला न मारता सर्पमित्राला बोलावून त्याला योग्य ठिकाणी सोडले पाहिजे। नागपंचमी हा श्रद्धा, भक्ती आणि निसर्गप्रेम यांचा सुरेख संगम असलेला सण आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।